नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार अन्नपूर्णाची हरवलेली थोरली नात आलेली असते, जी काही वर्षांपासून तिच्यापासून लांब असते. ती म्हणते की मी अनाथ आश्रमातून आली आहे, माझे आई बाबा इथे राहतात, मला ते कळालं आहे. ह्यांचा हा फोटो. अन्नपूर्णा म्हणते की दाखव बघू कोणाचा फोटो आहे. तिच्या हातातून जो काही फोटो पाहताच क्षणी अन्नपूर्णा भावूक होते आणि रडायला चालू करते. म्हणते हा तरी माझ्या गौरीचा आणि राजनचा फोटो आहे. आणि तिला पटकन त्या नातीला घट्ट मिठी मारते. घट्ट मिठी मारल्यानंतर अन्नपूर्णा म्हणते अरे राजन बाहेर ये बघ नारी, तुझी पोरगी आली आहे. असं काही बोलल्यानंतर तोपर्यंत ते सगळं काही फॅमिली मेंबर सगळे काही बाहेर येतात आणि पाहतात तर काय, अन्नपूर्णाची थोरली नात तिथे आलेली असते. राजनी पाहून खूप भावूक होतो. तिला पटकन आतमध्ये घेतात. अन्नपूर्णा सगळ्यांची तिच्याशी ओळख करून दाखवतात. तोपर्यंत कामिनी म्हणते माझा प्लॅन एकदम सक्सेस झाला आहे. हा प्लॅन काही वायाला गेला नाही. असं काही झाल्यानंतर कामिनी म्हणते ही प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हायला काही वेळ लागणार नाही. आता अन्नपूर्णा तू पाहतच राहा. एवढ्या माणसांमध्ये मी जर तुला वेड्यात नाही काढलं ना, तर माझं पण नाव कामिनी नाही आहे. असं काही बोलत असताना कामिनी असं मनातल्या मनात बोलत असते. अन्नपूर्णा एवढी भावूक आणि एवढी इमोशनल आनंदी झालेली असते की गुरुजींनी जे काही आज भविष्यवाणी केली होती की तुमची थोरली नात येणार आहे, ते सत्य एकदम समोर आलेलं असतं. नयनताराही येते. नयनतारा, ऋषी, सायबा हे सगळं काही दृश्य पाहत असतात. ऋषी म्हणतो की कमळीला सुद्धा इन्व्हिटेशन भेटला असणार आहे, कमळी कशी काय बरं आली नाही, काही दिसायला मार्गच नाही असा तो विचार करत असतो. पण कमळी इथे अन्नपूर्णाच्या घरामध्ये केटरिंगचं काम करत असताना सगळ्याची उष्टी खरकाटी भांडी साफ करत असते. हेच पाहिल्यानंतर निग्गीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. भांड्या म्हणतो निग्गी अगं तुला म्हणजे कंटाळा आला असला तर राहू देल, मी काम करतो, तू नको करूस. निग्गी म्हणते नाही रे बंड्या, मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की अन्नपूर्णाची नाती ते नाही आहे. तिच्यासाठी किती जोरात बड्डे सेलिब्रेशन होत आहे, जिथे आपल्या कमळीचा आज बड्डे आहे, तर तिला ही असली कामं करावी लागत आहे. मला अजिबात हे सुद्धा बघवत नाही आहे. असं काही बोलल्यानंतर निग्गी खूप रडते. बंड्या म्हणतो काय करणार, आपली कमळीच किती स्वाभिमानी आहे, तुला माहिती आहे ना, ती स्वाभिमान जपायसाठी काहीही कुठलंही काम करायला तयार होऊ शकते. त्यासाठीच आपल्याला ह्या अवतारामध्ये ह्या वेशामध्ये इथं यावं लागलं आहे. तोपर्यंत इथे अन्नपूर्णा अनाउन्समेंट करते की जे काही आज माझ्या मोठ्या नातीच्या म्हणजे केटरिंगचं जे डेकोरेशनचं जे काही काम करायला आले आहे, त्यांचा पगार मी आज दुप्पट करत आहे. असं काही ऐकल्यानंतर सगळे फॅमिली मेंबर किंवा गेस्ट वगैरे आलेले असते ते खुश होतात. म्हणतात की आज खरंच अन्नपूर्णा मॅडम खरंच खुश झाले आहेत. तोपर्यंत जे काही कमळी, निग्गी आणि बंड्याला जो काही माणूस घेऊन आला होता तिथे, तो सांगतो की आता अन्नपूर्णा मॅडमनी अनाउन्समेंट केली आहे की फ्लावर्स डेकोरेशनवाले, केटरिंग्सवाले ह्यांचा मी आज डबल पगार केला आहे. असं ऐकल्यानंतर बंड्या, निग्गी आणि कमळी हे सगळेजणी आनंदित होतात. तो म्हणतो की आता डबल पगार झाला आहे, पटपट हात चालवा तुमचे. तोपर्यंत हे तिघेजणी विचार करतात की आपण अन्नपूर्णाची नात कसली आहे ते तरी पाहूयात ना. ते तोंडावरती मास्क घेतात आणि जातात. पाहतात तरी काय खूप छान असते आणि ती अन्नपूर्णा सगळ्यांची ओळख करून देत असते तिच्याशी. तोपर्यंत कामिनी कमळी आणि निग्गी आणि बंड्याला म्हणते की तुम्ही कामं करा ना, तुम्ही फालतूमध्ये इकडे कशाला ताकजाक करताय. असं काही बघितल्यानंतर कमळी पटकन तोंड दडवते, कारण की कामिनीला जर डाऊट झाला तर काही खरं नाही. आणि शेवटी कामिनी रूममध्ये जाते आणि एकदम तयार वगैरे होते, ज्वेलरी घालत असते. तोपर्यंत अनिका मागून येते. म्हणते काय ग ग्रॅनी आजी, तुला माहीत होतं ना की अन्नपूर्णाची नात येणार आहे आणि सगळं काही घडणार आहे, आणि कशी ही प्रॉपर्टी आपल्याला भेटणार आहे ते तरी सांग ना. अनिका बोलते की ग्रॅनी आजी तुला माहिती आहे ना, ही प्रॉपर्टी जर अन्नपूर्णाने तिच्या नातीच्या नावे केली तर आपल्याला काय ग अर्धा हिस्सा सुद्धा भेटणार नाही. कामिनी हसते. म्हणते की अगं वेडी, हा तर सगळा माझा प्लॅन आहे, तुला माहिती आहे का. आणि ही नात जी बोलवली आहे ना, ती खोटीवाली नात आहे आणि शेवटी मीच तिला बोलवलं आहे. अनिका म्हणते ग्रॅनी आजी किती ग्रेट आहेस ग, आणि मला माहीत नव्हतं की तू हे करू शकतेस. असं काही बघितल्यानंतर त्या दोघीजणी एकमेकांना
त्याने टाळी देतात, म्हणता की शेवटी ही प्रॉपर्टी आपल्याच नावे होणार आहे आणि ती अन्नपूर्णा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे लवकरात लवकर. तोपर्यंत येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की हा ऋषी त्या खोट्या नातीचं सत्य सगळ्यांसमोर आणतो आणि ह्या कमळीला स्वतःच्या हातातून केक कट करायला अन्नपूर्णा लावते. खूप छान ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. नक्कीच कामिनी पुन्हा एकदा तोंडावरती पडणार आहे, त्यात काय नवल नाही. ती सारखी प्लॅन करते आणि सारखी तोंडावर पडते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.